तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। एकीकडे अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीकडे मुलगा वाईट नजरेने पाहत होता आणि त्याच कारणामध्ये जर आपण पाहिलं तर आईवडिलांनी त्या मुलीचे जे आहे ते केस कापून टक्कल केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यानंतर आईवडिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्या मुलीकडे वाईट नजर पडू नये म्हणून चक्क मुलींचे केस कापण्याचा जो आहे तो विकृत प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 16 वर्षीय या अल्पवयीन मुलीला महिला बालकल्याण विभागाच्या निरीक्षक गृहात जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। अत्यंत धक्कादायक घटना ही जी आहे ती अमरावतीमध्ये घडलेली आहे। त्यामुळे या मुलीकडे वाईट नजरेनं पाहणारा मुलगा कोण असा सवाल देखील या निमित्तानं जे आहे ते उपस्थित झालेला आहे। ज्यावेळी संपूर्ण या मुलीचे केस आईवडिलांनी कापले त्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पाठवलं होतं। त्यावेळी मात्र मुलीने आईवडिलांविरोधात तक्रार दिली। त्यानंतर आईवडिलांवर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आता या संपूर्ण प्रकाराची चौकशी जी आहे ती वरुड पोलिसांच्या वतीनं केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे बाल निरीक्षक गृहामध्ये जे आहे ते या मुलींना पाठवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी या मुलीवर जे आहे ते संपूर्ण लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जात आहे। परंतु अशा पद्धतीनं एखाद्या तरुणीकडे वाईट नजरेनं पाहणारा तरुण कोण आहेत याचा देखील शोध घेणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। या संपूर्ण प्रकरणावर जर आता आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि सध्या मुलीला जे आहे ते बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।